तुम्ही हे म्हणजे हा शब्द शिवसेनेचा हे तुम्ही मांडलेला आहे, तुम्ही काय करणार आहात किंवा काय करू इच्छिता हेही मांडलेलं आहे. आतापर्यंत हे झालं नाही असं याच्यातनं दिसतं, म्हणजे तुम्हाला जे ज्या अर्थी परत सांगायला लागतंय की हे करावं लागणार आहे किंवा आम्ही करू. तर आतापर्यंत भाजपची इथे 2017 पासून एक हातीच सत्ता त्यांची होती. तर त्यांच्याकडनं हे झालं नाही अशी तुमची तक्रार आहे का? आणि ती त्या फोर्सफुली तुम्ही या निवडणुकीत मांडता आहात का, किंवा आता पुढच्या काही दिवसात ती मांडली जाणार आहे का? कारण एकीकडे असं दिसतं की अजित पवारांनी टीका केली की त्याच्यावर भाजप टीका करतं आणि मग दोघं जण म्हणतात की नाही, आपण एकच सत्तेत आहोत, मग आपण ही टीका टाळावी. तर ही म्हणजे लढतात तर एकमेकांसमोर, पण टीका पण मोजून मापून करायची, असं असं का दिसतंय? आणि हे जर तुम्ही हा शब्द देताय तर मग त्यांनी केलेलं नाही असं का म्हणत नाही? दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे माननीय शिंदे साहेब पण मुख्यमंत्री जेव्हा होते त्या काळामध्ये पुणे मुंबई मिसिंग लिंकचं काम करणं, चांदणी चौकाचं सगळं पुनर्विस्तार आणि त्यामधली कोंडी फोडणं असेल, नवले पुलाच्या संदर्भात दुरुस्त्यांच्यासाठी प्रयत्न करणं असेल, पुण्यामध्ये पूर आले त्यावेळेला जास्तीत जास्त मदत पाटील इस्टेट आहे किंवा धीर देणं नागरिकांना, एकता नगर आणि या सगळ्या भागामध्ये हे काम आम्ही स्वतः केलेली आहेत जी आहे ती. त्याच्यानंतर पुणे शहराच्या विकासाच्या प्रश्नांवरती माझी खंत म्हणा किंवा शिवसेनेची ती व्यथा आहे असं म्हणायला हरकत नाही, आम्ही वेळोवेळी ती मांडलेली पण आहे. पण त्याच्यामध्ये ज्या वेळेला त्याची उद्घाटनं असतात त्यावेळेला आम्हाला बोलावलं जातं, कारण प्रोटोकॉल असतो शेवटी. म्हणजे आमचे जेवढे आमदार आहेत म्हटल्यावरती, आणि काही शिंदे साहेब स्वतः नगरविकास मंत्री असल्यामुळे त्यांना टाळून सुद्धा एखाद दोन उद्घाटन करायचा प्रयत्न झालेला आहे पूर्वी, परंतु शेवटी त्यांचा फोटो टाकावाच लागतो कारण आम्ही तिथे आहोत. पण बाकी स्थानिक पदाधिकारी जसे बोलावले जातात पक्षांचे, तशांना शिवसैनिकांना काही बोलावलं जात नाही कार्यक्रमांमध्ये. कुठेही त्यांना स्थान नसतं, पहिल्या रांगेत सुद्धा स्थान नसतं. तुम्हाला ठराविक एका पक्षाचीच लोक दिसतील. दुसरी एक मी कार्यशैली पाहिलेली आहे काही पक्षांची, की औपचारिक बैठकीच्या आधी ते स्वतःची एक बैठक घेतात आणि ते आम्हाला सहज भेटायला आले होते सांगतात, आणि त्या पुढच्या बैठकीत जे होणार आहेत निर्णय ते सगळे त्यांच्याशी बोलून सगळ्या योजनांचे लाभधारक स्वतःच वाटून घेतलेले असतात स्वतःच्या आमदारांमध्ये. आणि हे आमच्या अनेक वेळेला डीपीसीत लक्षात आलेलं आहे, तुमच्याही लक्षात आलेलं असेल की कारण मग त्याच्यावर कारण दिलं जातं की तुमचे आमदार नाही आहेत कोणी. पण असं नाही आहे. जिल्हा परिषदेमध्ये आमचेही 18 पर्यंत हे होते, जिल्हा परिषद सदस्य होते. दुसरं, मी स्वतः विधान परिषदेमध्ये आहे म्हटल्यावरती 100 वेळेला हे लोक प्रत्येक बाबतीमध्ये सहकार्य जिथे पाहिजे असतं तेव्हा सहकार्य घेतात. आणि गेले नवीन एक त्यांनी वेगवेगळे नियम आणि कानून असे काढतात की मुख्यमंत्र्यांना जाऊन शिष्टमंडळ भेटायला जायचं आणि वृत्तपत्रात इथे बातमी द्यायची की याबद्दलचा शासकीय निर्णय झाला. म्हणजे हे तर अगदी सरासर शासनाच्या कार्यप्रणालीला धूळफेक करणारी गोष्ट आहे. पण शेवटी असं होतं की प्रत्येक वेळेला आपण वाद करण्यापेक्षा त्या विषयावरती आपण त्या विषयाची अंमलबजावणी कशी करावी या दृष्टिकोनातून आम्ही सकारात्मक भूमिका वेळोवेळी घेतलेली आहे. तिसरं म्हणजे महायुती आमची आहे, अजूनही मुंबईमध्ये आहे, ठाण्यात आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे. अशा वेळेला जे निर्णय घेतले जातात लोकसभांमध्ये, विधानसभांमध्ये, त्याची अंमलबजावणी करत असताना ही प्रशासकीय अधिकाऱ्यांची पण जबाबदारी असते की त्यांनी सर्वांना बरोबर घेतलं पाहिजे. जेव्हा मी स्वतः सांगते त्यावेळेला PMRDAचे अधिकारी असतील, महानगरपालिका आयुक्त असतील, मला 100% सहकार्य मिळालेलं आहे अधिकाऱ्यांकडून. अशा वेळेला आपण कुणाला तरी सस्पेंड करायचं जाऊन, ही मला तर पद्धत आवडत नाही. चुकीच्या गोष्टी असतील त्याच्यावरती मी लक्ष दिलेलं आहे, त्यांना जाणीव करून दिलेली अनेक गोष्टींची. पण या दोन्ही कामामध्ये आम्ही, तुम्ही जे म्हणालात की आम्ही जे काम केलं, जे श्रेय म्हणतात ते युतीचं श्रेय आहे. त्या युतीमध्ये आम्ही आहोत त्यामध्ये जे आहे, त्यांची कामं झाली नाही आहेत याला महत्त्वाचं कारण म्हणजे आम्हाला बहुमताने काम करण्याची संधीच मिळालेली नाही आतापर्यंत. आणि त्यामुळे आम्ही जरूर असं म्हणू की प्रत्येक वेळेला शिवसेनेला डावलायचं आणि परस्परच काहीतरी विकासाचं श्रेय घ्यायचं, ही जी राजकारणातली संस्कृती आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त नुकसान पुणेकरांचं झालेलं आहे. कारण पुणेकरांचं मतच ऐकलं जात नाहीये या सगळ्यामध्ये जे आहे ते. आणि या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की 8 वर्ष महानगरपालिकेची जनरल बॉडीच झाली नाहीये, स्टँडिंग कमिटी मिटिंग झाली नाही, इतर कमिट्या कार्यरत नाहीयेत. या पार्श्वभूमीवरती पारदर्शकता शून्यावर गेलेली आहे. आणि म्हणून आता तर पालकमंत्री अजितदादा आहेत. चंद्रकांतदादा पाटील असताना
पाण्याचे प्रश्नाचं वाटप किंवा याच्यावरती मिटिंगला आम्हाला बोलावलं जायचं, आत्ताही बोलावलं जातं. पण तिथे गेल्यावरती पाण्याच्या वाटपाच्या संदर्भात ज्या सूचना किंवा या सगळ्या असतात त्या अधिकाऱ्यांच्या बरोबर आधीच पाटबंधारे विभागाबरोबर ठरलेल्या असतात सगळ्या ज्या आहेत त्या. त्यामुळे तिथे गेल्यावरती काय आपलं म्हणणं आहे ते आम्ही जरूर मांडतो. कुठलीही DPC अशी झाली नाही की ज्याच्यात आम्ही मुद्दे मांडलेले नाही आहेत. मग ते शिवतारे असतील, मी असेल की आमचे आधीचे आमदार असतील. परंतु संख्या कमी आहे किंवा जे आपल्याबरोबर आत्मसात केले तरीसुद्धा त्याला कुठेतरी डावलण्याची भूमिका कळत नकळत होतं उजवं डावं, याच्यात शंका नाही आहे. परंतु आम्ही नेहमीच त्याच्या संदर्भामध्ये आता म्हणतो तुम्ही याच्यावर हे का नाही केलं, काय याच्यावरती बंड का नाही केलं. तर ते बंड किंवा विद्रोह ही अशी गोष्ट नाही की रोज करायची असते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती पण मॅच्युरिटी आमच्याकडे निश्चितपणाने आहे. पण मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे आता ठाण्यात युती आहे किंवा कल्याण मध्ये आहे, मुंबईत तुम्ही युती म्हणून लढता, कोल्हापूरमध्ये तर महायुती आहे. समजा निकाल लागल्यानंतर इथे पुण्यातही असं चित्र असेल की तुम्हाला तुमची मदत घ्यायची गरज आहे किंवा नसेल तरी तुम्ही त्यामध्ये सहभागी होण्याची म्हणजे असे काही रिक्वेस्ट त्यांना कराल का, किंवा महायुती म्हणून इथे महापालिकेचाही कारभार चालावा असं काही इंटरनली तुमच्या त्याच्यामध्ये ठरलंय का? किंवा वेगळी चूल आहे, ठीक आहे. चित्र स्पष्ट मागच्या वेळेला जो पुणे पॅटर्न तयार झालेला होता त्याची काही प्रोबॅबिलिटी तुम्ही ठेवलेली आहे? एक्झॅक्टली जसं उदय सामंत आणि अजितदादांचं बोलणं पण जात होतं. बोलणं सगळ्यांचं सगळ्यांशी होतं, माझंही अजितदादांशी होतं. काय बोलणं तर काय प्रत्येकाशी होत असतं. तुमच्या बाजूनी एकत्र येऊन तुम्ही सत्ता स्थापनेची संधी मिळत असेल तुम्ही भाजपला बाजूला ठेवणार म्हणजे नाही. भाजप अलायन्स म्हणून भाजप की राष्ट्रवादी तुम्हाला करायला आवडेल? नाही, आपण असं आहे, प्रत्येक पक्षाची एक राजकीय संस्कृती असते आणि त्यामुळे चित्र स्पष्ट झाल्याशिवाय पाठिंबा देऊन टाकायची संस्कृती आमची नाही आहे. जसं 2014 मध्ये काही लोकांनी केलं की बहुमत असो नसो आमचा पाठिंबा, तर एवढे आम्ही सत्तेसाठी धावणारे नाही आहोत. त्याच्यामुळे जी काही परिस्थिती येईल त्याचा आम्ही फक्त पुण्यातच नव्हे महाराष्ट्रात अभ्यास करू आणि मग त्याच्यानंतर पुढचा काय तो विचार आम्ही करणार. अर्थातच मुंबई, ठाणं प्रत्येक ठिकाणचा काय अनुभव दिसतोय त्यानुसार माननीय शिंदेसाहेब हे एक चतुर आणि अभ्यासू नेते आहेत. या बाबतीत त्यांचा अभ्यास चांगला आहे, त्यामुळे त्याप्रमाणे आम्ही काय तो निर्णय करायला घेऊ. शेवटच्या क्षणात युतीची चर्चा फिसकटली. तुम्हाला काफी ठेवलं गेलं का भाजपकडनं की ही युती होणार आहे शेवटच्या क्षणापर्यंत? आणि 11th आवरला तुम्हाला असं सांगितलं गेलं, तुम्हालाही लक्षात आलं ते अगदी शेवटच्या क्षणात तुम्हाला म्हणजे पक्ष म्हणून की आता युती होतच नाही, आपल्याला मिळत नाही. आता ही यंत्रणा पूर्ण आता तुम्हाला सोबळावर लढावं लागतंय. तर एवढी सगळी ताकद सोबळावर लढण्याची पक्षाची आहे का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न की तुम्ही खरंच गाफील राहिलात का? भाजपने तुम्हाला गाफील ठेवलं या बाबतीत की युतीची चर्चा चालू आहे आणि शेवटच्या क्षणाला सांगितलं की नाही होत? तुम्ही गाफील राहिलात की दंगेकर त्याच्यामध्ये आडवे आले, आडवे तसेच नाही, हे कसं आहे की रक्षा करत होते भाजपच्या नेत्यांना. हे रवींद्र दंगेकर हे पक्षाचे आमचे पदाधिकारी आहेत, महानगर प्रमुख आहेत. जी पक्षाची भूमिका ठरेल तीच माझी भूमिका आहे. त्यांनी वारंवार मला स्पष्ट सांगितलेलं होतं. इतकंच नव्हे तर हेही सांगितलं होतं की पक्षाला योग्य वाटेल तो निर्णय म्हणजे माझ्यापेक्षा मोठा आहे, पक्ष माझ्यापेक्षा मोठा आहे, हे माझ्याही चर्चेत सांगितलं होतं. साहेबांना आमच्या समोर चर्चा झाली तेव्हाही सांगितलेलं होतं. एक. दुसरं, मधल्या काळामध्ये एकूण असं राजकीय वातावरण झालं की युती बहुतेक होणार नाही अशी परिस्थिती होती निवडणुकीला 4 महिने असेपर्यंत, 3 महिने असेपर्यंत. त्याच्यामुळे आम्ही आमची तयारी चाललेली होती आमचं स्वतःचं स्वतंत्र लढायची. असं काही नव्हतं की आम्हाला माझं तर स्टेटमेंट होतं की युती होईल असं वाटत नाही आधी 3-4 महिन्यापूर्वी. पण त्याच्यानंतर मग माननीय अमितजी शहा आणि शिंदेसाहेबांची भेट झाली आणि मुंबईत सगळीकडे महायुती होईल असं एक स्टेटमेंट आलं. मग दुसरं स्टेटमेंट आलं की बहुतेक महानगरांमध्ये युती केली जाईल आणि मग आम्हाला बोलण्याचा सुद्धा प्रस्ताव आला. प्रत्येक ठिकाणी उभं करायची तयारी नव्हती हे खरं आहे, कारण आम्हाला असं वाटत होतं की युती होईल. परंतु असं एक परसेप्शन जे झालं की आम्हाला गाफील ठेवून त्यांनी युती तोडली, तर आमची पण मानसिक पूर्ण तयारी होती
कारण 2014 पासून आम्हाला आता प्रॅक्टिस झालेली आहे युती तोडण्याची आणि युती होण्याची. त्याच्यामुळे सातत्याने हे जे एक अपरिहार्यता असते राजकारणातली, त्याच्यामुळे आम्ही एका बाजूला जे लोक येत होते त्यांना बोलत होतो, परंतु आमच्याकडे खूप मोठमोठे म्हणजे राजकीयदृष्ट्या फार प्रभुत्व असणारी अनेक लोक यायला तयार होती की जे आमच्याकडे येऊ शकले असते आधीच युती नसती तर. परंतु युती शेवटपर्यंत न झाल्यामुळे ते तरी काही लोक आले आमच्याकडे, नाही असं नाही, पण काही लोक तिकडे पण त्यांना मिळाली नाहीत तिकीटं. पण मला असं वाटतं की त्यामुळे शिवसैनिकांना आणि चांगल्या लोकांना आम्हाला तिकीटं दिली ही इष्टापत्ती झाली असं मला वाटतं. काहीच बिघडलं नाही ह्याच्यामध्ये, कारण अगदी थोड्या जागांच्या वरती सगळं उभं राहून कार्यकर्ते अस्वस्थ ठेवून त्यांच्या आयुष्याचा लाईफटाईम त्यांचा जो अनुभव असतो तो सगळा आपण त्यांना हिरावून घ्यायचा. त्याच्याऐवजी जे झाले त्याच्यामध्ये चांगले कॅन्डिडेट आहेत. भाजपने थोडक्यात तुमच्याशी विश्वासघात केल्यासारखी परिस्थिती आहे. नाही, मी विश्वासघात नाही म्हणणार. नाही सुजित, मग तुम्ही सारखा तो विश्वासघात शब्द वापरताय ना. विश्वास टाकला असतो तेव्हा विश्वासघात होतो ना. आमचा विश्वास वगैरे म्हणण्यापेक्षा आम्ही एकदम प्रॅक्टिकल होतो या बाबतीमध्ये. आम्ही आधीच सांगितलं होतं की मतभेद झाले तरी मनभेद होऊ नयेत. त्यामुळे मतभेद होऊ शकतात ही पूर्ण तयारी झाली, आता काही नाही प्रश्न.